अयोध्येची रामजन्मभूमी हा जितका भावनिक विषय आहे तितकाच राजकीय सुद्धा। आता मंदिर उभं राहिल्यानंतर सुद्धा हा वाद अधूनमधून डोकं वर काढतोच। शिवाय भाजप नेत्यांची नेहरू गांधी घराण्यावर अधूनमधून टीकाही होते। आता मात्र हे दोन वादग्रस्त विषय एकत्र आले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या एका विधानामुळे। बघूया हा स्पेशल रिपोर्ट। अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहिलं। रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही झाली। आता तर मंदिराच्या कळसावर धर्मध्वजही चढलाय। पण गेल्या अनेक दशकांपासून बाबरी मशिदीवरून सुरू असलेलं राजकारण काही थांबत नाहीये। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी बाबरी मशिदीबाबत एक मोठा दावा केलाय। सरकारी खर्चानं बाबरी मशीद बांधून द्यावी अशी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंची इच्छा होती असा मोठा दावा राजनाथ सिंहांनी केलाय। पण सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यांना अडवलं असंही राजनाथ सिंह म्हणाले। बडोद्यात सरदार पटेलांच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित एकता मार्च कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला। जब पंडित जवाहरलाल नेहरू बाबरी मस्जिद के मुद्दे पर सरकारी खजाने से पैसा खर्च करने की बात जब उन्होंने छेड़ी थी, सरकारी खजाने से पैसा खर्च करके बाबरी मस्जिद बनवाई जानी चाहिए, उसका भी विरोध यदि किसी ने किया था तो गुजराती मां की कोख से पैदा हुए सरदार वल्लभ भाई पटेल ने ही किया था मेरे भाई। और उस समय सरकारी पैसे से उन्होंने बाबरी मस्जिद नहीं बनने दिया। सिंग यांच्या म्हणण्यानुसार बाबरी मशीद बांधण्यासाठी पंडित नेहरूंनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मुद्दा उपस्थित केला। पण त्याचवेळी मंदिरासाठी एकही सरकारी पैसा खर्च झालेला नाही। 30 लाख रुपये लोकांनी जमवल्याचं पटेलांनी पंडितजींच्या लक्षात आणून दिलं। मोदी सरकारनंही एकही सरकारी रुपया न वापरता अयोध्येत भव्य राम मंदिर बांधल्याचं ते म्हणाले। सिंग यांनी केलेल्या या दाव्यांवर अर्थातच काँग्रेसनं जोरदार पलटवार केला। एक्शन है, असली मुद्दे हैं, बहुत महत्वपूर्ण मुद्दे हैं जिन पे चर्चा होनी चाहिए, जिन पे बात होनी चाहिए। और ये सब रोज रोज ये कुछ ना कुछ डिस्ट्रैक्शन उठा लेते हैं ताकि हम फिर बयान दें, वो बयान दें, और जो असली मुद्दे हैं पब्लिक के वो कोई उस पर कोई चर्चा ना। राजनाथ सिंगचं डोकंच आता सध्या ठिकाणावर नसल्यासारखं वागतायत। कारण यामध्ये कुठून अभ्यास करतात हे लोक, काय करतात कोणाला ठाऊक। अरे तुम्ही एकीकडे जरा तुमच्याच याचा शाहनवाज हुसेनचं भाषण पार्लमेंटमध्ये ऐका, काय बोलले होते ते। मग तुमच्यामध्ये ते एक बोलतात, तुमच्याच पक्षाचे ते नेते होते भारतीय जनता पक्षाचे शाहनवाज हुसेन यांचं भाषण काढा। नेहरूंनी काय केलं ते म्हणतात बाबरी मस्जिद पाडायसाठी किंवा त्या ठिकाणी नेहरूंची भूमिका त्यावेळेस बाबरी मस्जिदीच्या विरोधात होती असं म्हणतात। मला हे कळत नाही आणि हे म्हणतात की राम मंदिराच्या विरोधात होता। राजनाथ सिंह यांचा दावा काँग्रेसनं स्पष्ट शब्दात फेटाळून लावलाय खरा, मात्र त्यांनी एका पुस्तकाच्या आधारे हे विधान केल्याची माहिती समोर आली आहे। हे पुस्तक खुद्द सरदार पटेल यांच्या कन्या मणिबेन पटेल यांच्या टिप्पण्यांवर बेतलंय। इनसाइड स्टोरी ऑफ सरदार पटेल, द डायरी ऑफ मणिबेन पटेल 1936 to 1950 या पुस्तकात बाबरी संदर्भातला उल्लेख असल्याचं सांगितलं जातं। 1527 साली मोगल बादशाह बाबरानं अयोध्येत मशीद उभारल्याचा इतिहास आहे। 1949 साली हिंदूंनी बाबरानं तिथे मंदिर पाडून मशीद उभारल्याचा दावा करत रामललाची मूर्ती ठेवली। सरकारने ही संपूर्ण जागा वादग्रस्त असल्याचं म्हणत तिचा वापर थांबवला। 6 डिसेंबर 1992 रोजी शेकडो कारसेवकांनी तिथला ढाचा उद्ध्वस्त केला। शेकडो वर्षांच्या कोर्ट कचेऱ्यांनंतर अखेर 2019 साली सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा केला। अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं असलं तरी बाबरीचा भूतकाळ मात्र पाठ सोडत नाही। आता बाबरीसाठी राजनाथ सिंहांनी नेहरूंकडे बोट दाखवून एका नव्या वादाला तोंड फोडलंय। राजनाथ सिंग यांनी केलेल्या दाव्यात किती तथ्य आहे हे समोर यायला हवं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।